जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण मनाच्या श्लोकाच्या शृंखलेमध्ये तिसरा श्लोक बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण पूर्वीच्या आपल्या श्लोकांच्या निरूपणामध्ये पाहिलेलं आहे की जसं आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे एक विचार असतो आणि तो विचार जन्म घेत असतो मनामध्ये. म्हणूनच आपल्या हातून जे काही पाप पुण्य धर्म अधर्म क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह कार्य होत असतं त्याच्या पाठीमागे आपले विचार म्हणजेच इन शॉर्ट माइंड म्हणजेच मन कुठं ना कुठं मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतं. म्हणूनच समर्थांनी मनाला या मनाच्या श्लोकांमधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्याचा आपण आज तिसरा श्लोक बघणार आहोत. तर मित्रांनो, तिसरा श्लोक बघूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. तर मित्रांनो, आपण या श्लोकाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊया. जसं की मी माझ्या पूर्वीच्या श्लोकामध्ये पण म्हटलेलं आहे, मनाच्या श्लोकांमधून समर्थांनी अत्यंत मोलाचे विचार जे उपनिषद, भगवद्गीता, वेद यासारख्या प्रमाण ग्रंथांमधून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अतिशय सुलभ करून समर्थांनी मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. तर पहिल्या दोन पंक्ती बघा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे उठल्या उठल्या सकाळी मनुष्यानं देवाचं नाव घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, देवाचं नाव घेतल्यामुळे काय होते हो? देव खुश होतो का? नाही, देव खुशच आहे. देव आनंद स्वरूप आहे. त्या भगवंताला आनंदित करायची गरज नाही आहे, तो आनंद स्वरूपच आहे. पण त्याचं नाव घेतल्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपला सकाळी सकाळी देह मन बुद्धी विश्रांतीनंतर ताजीतवानी झालेली असते आणि ईश्वराच्या भगवंताच्या नामाने ती पवित्र होत असते. जसं शरीराची शुद्धी पाण्याने होते तसं मनाची आणि बुद्धीची शुद्धी भगवंताच्या नामाने होते. आपण पाहिलेला आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाचेचे 4 स्तर आहेत. तर नाव घेताना परेमधून नाव आलं पाहिजे आणि ते वैखरीने उच्चारलं पाहिजे आणि आपल्या कानाला ते पडलं पाहिजे. असं हे भगवंताचं नाम या भगवंताच्या नामस्मरणामध्ये सकाळी उठल्या उठल्या तल्लीन झालं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होणार तर मनाची शुद्धी होणार. मन सात्विक शुद्ध असेल तर विचार त्या मनामध्ये कसे निर्माण होतील? शुद्ध विचार निर्माण होतील. म्हणून विचारांच्या सद्विचारांची निर्मिती कुठे होत असते तर ईश्वराच्या भक्तीमध्ये, प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये. इथे श्री स्वामी समर्थ रामदासांनी प्रभू रामचंद्रांचं नाव दिलेलं आहे. तिथे तुम्ही ईश्वर म्हणू शकता, भगवंत म्हणू शकता, काही तुमचं जे आराध्य दैवत आहे ते म्हणू शकता. सकाळी उठल्या उठल्या त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. स्तुती केल्यामुळे तो प्रसन्न होतो का? आहो, तो प्रसन्नच आहे. स्तुती केल्यामुळे त्याच्याबद्दलची प्रीती वाढते आणि आपण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो. प्रभू रामचंद्र कसे होते? एक पत्नी, एक वचनी, धर्मनिष्ठ. म्हणजेच आपल्याला त्यांच्या पदावर त्यांच्या सारखं अनुसरण करायचं आहे, म्हणून त्यांचं नाव घ्यायचं आहे. आपल्या जीवनाचं उत्थान, आपल्या जीवनाची प्रगती, आपलं जीवन हे नराचा नारायण बनण्याच्या मार्गाकडे ईश्वराच्या स्मरणातून, प्रभू रामचंद्राच्या नामातून होत असतं. म्हणून म्हटलेलं आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा, ज्याच्यामुळे आपले विचार शुद्ध आणि सात्विक होतील. आणि पुढे म्हटलेलं आहे सदाचार हा थोर सांडून येतो. सत आचार म्हणजे चांगले आचार. चांगले आचार म्हणजे कसे आचार? आपलं वागणं ज्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झालं पाहिजे. परोपकार आणि परपीडा. दुसऱ्यावर उपकार करणं म्हणजे काय? त्याला पीडा न देणं. आणि सद्विचाराच्या विरुद्ध
जे खराब सद्विचाराच्या विरुद्ध कोणते दुष्विचार दुविचार हे विचार निर्माण जर झाले मनातून तर हातून काय होणार आहे दुष्कृत्य होणार आहे आणि दुष्कृत्यापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्या मनामध्ये काय असले पाहिजेत चांगले विचार असले पाहिजेत तर ह्या चांगल्या विचारांचं उगमस्थान कुठे आहे मनामध्ये आहे आणि मनाला स्फुरण मनाला प्रेरणा चांगल्या विचारांची कुठून मिळणार आहे ईश्वराच्या नामामधून मिळणार आहे म्हणूनच प्रभूच्या ईश्वराच्या नामाने देह मन बुद्धी सकाळी सकाळी ताजी झालेली असते ती शुद्ध आणि पवित्र होत असते आणि जेणेकरून आपले आचार विचार जर चांगले असतील तर आपले आचार कसे होतील सत होतील सदाचार आपले आचार कसे होतील सदाचार होतील म्हणजे आपण आपल्या हातून चांगली वर्तणूक घडेल आणि जनी तो चितो मानवी धन्य होतो असाच व्यक्ती मानवी धन्य होतो बऱ्याच लोकांमध्ये भ्रम असतो सकाळी सकाळी उठलं की देवाचं नाव घ्या का तर देव त्याच्याने प्रसन्न होईल अहो देव सदैव प्रसन्न आहे देव सच्चिदानंद स्वरूप आहे देवाला आपण कोण प्रसन्न करणार आहे तो आज प्रसन्न आहे काल होता उद्या पण प्रसन्नच राहणार आहे तो सदैव प्रसन्न आहे आपल्याला ती प्रसन्नता त्याच्याकडून प्राप्त करायची आहे त्या आनंद स्वरूप परमात्म्याकडून आनंद आपल्याला घ्यायचा आहे म्हणून तर त्याला सच्चिदानंद म्हटलेला आहे या शब्दावर मी थोडंसं अजून विवेचन करू इच्छितो सच्चिदानंद म्हणजे काय असतं बघा सच्चित आनंद स्वरूप सच्चिदानंद याला जर आपण फोडलं या शब्दाला याचा जर विग्रह केला तर हे होतं सत चित आणि आनंद सच्चिदानंद स्वरूप असा कोण आहे परमात्मा तर ह्याच्यावरती आपण अजून थोडीशी चर्चा करूया या चार्टच्या माध्यमातून तर मित्रांनो या जगामध्ये या विश्वामध्ये 3 गोष्टी अनादी असतात कोणत्या कोणत्या परमात्मा जीवात्मा आणि प्रकृती भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे की आत्मा कधी मरत नाही आत्मा कधी जन्मत नाही आत्मा हा नश्वर आहे काल होता आज आहे उद्या पण राहणार तसंच परमात्मा पण अनादी आहे हे दोन्ही कसे आहेत सत आणि चित आहेत सत आणि चित म्हणजे काय हो सत म्हणजे काल जसे होते सत्य सत्य म्हणजे कसं त्रिकालबाधित काल जसं होतं तेच आज राहणार म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं म्हणजे आत्मा आणि परमात्मा सत आहेत पण देह सत आहे का नाही हा देह कपिल जन्मल्या जन्मल्या बाळ होता नंतर कुमार झाला प्रौढ झाला उद्या म्हातारा होईल म्हणजे या देहाचं स्वरूप जे आहे ते वेळेनुसार बदलणारं आहे पण आत्मा जी आहे ती वेळेनुसार बदलणारी नाही आत्मा आणि परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते काल जसं होतं तसंच आज राहणार आणि उद्या पण राहणार आणि ज्या गोष्टी बदलत नाहीत काल जशा होत्या आज तशाच आहेत उद्या तशाच राहणार अशांना आपण म्हणायचं सत अशांना आपण म्हणायचं सत आणि चित म्हणजे काय चेतन आपण जर प्रकृती बघितली प्रकृती काय आहे जड आहे त्याच्यामध्ये चेतनता आहे का ते सजीव वाटतात का नाही प्रकृती जी आहे ती जड आहे प्रकृती ही कशांनी बनलेली आहे अणुरेणूंनी ॲटम्स मॉलिक्युल्सनी ही सगळी प्रकृती बनलेली आहे ही सगळे कशा आहेत जड आहेत ह्या सगळ्या ॲटम्स मॉलिक्युल्सचा वापर करून परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण केली तर ही प्रकृती काय आहे व जड आहे त्याच्यामध्ये काही चेतनता नाही काही आनंद पण नाही पण परमात्मा कसा आहे तो एकतर सत आहे काल जसा होता तसाच तो उद्या राहणार परवा सुद्धा राहणार तेरवा सुद्धा राहणार आणि तो चेतन स्वरूप पण आहे आणि तो आनंद स्वरूप पण आहे पण जर जीवात्मा पाहिला आपण जीवात्मा तर आत्मा तर सत आहे चित पण आहे पण आनंद स्वरूप नाही आनंदाच्या प्राप्तीसाठी त्याला परमात्म्याची आराधना करावी लागेल त्याला परमात्म्याकडे झुकावं लागेल तरच त्याला आनंदाची प्राप्ती होणार म्हणजे जीवात्मा हा आनंद स्वरूप नाही आता प्रकृती बघूया प्रकृती ही नश्वर आहे आज आहे ती उद्या राहणार नाही म्हणजे ती सतही नाही चितही नाही आणि आनंद स्वरूप तर नाहीच नाही म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी त्यांच्या वाङ्मयातून वेळोवेळी सांगितलेला आहे देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी देहबुद्धीला काय करा म्हटलेलं आहे आत्मबुद्धी करा म्हटलेलं आहे म्हणजेच काय हो मी देह ही भावना सोडून देऊन मी देह नसून मी नश्वर अनादी असा आत्मा आहे ही भावना म्हणजेच देहबुद्धीला आत्मबुद्धी करणं आणि जो मनुष्य देहबुद्धीमध्येच अडकलेला असतो तो जीवात्मा
प्रकृतीकडे झुकलेला असतो. जो मनुष्य देहबुद्धीमध्ये अडकलेला असतो तो प्रकृतीकडे झुकलेला असतो. प्रकृतीकडे झुकलेला असतो म्हणजे नेमकं काय, यावर मी थोडा प्रकाश टाकू इच्छितो. तर मित्रांनो, प्रकृतीकडे झुकणं म्हणजे काय, तर रूप रसगंध शब्द स्पर्श या विषयामध्ये अडकणं. मी आत्मा नाही, मी देह आहे, ही भावना बळकट होणं म्हणजे ह्या जीवात्म्याचं या प्रकृतीकडे झुकणं. मग मी देह ही भावना बळकट झाली म्हणजे तो देह कसा होणार, या विषयांमध्ये अडकणार. कोणत्या? रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श. म्हणजे त्याच्या डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे, त्याच्या जिभेला खायला चांगलं भेटलं पाहिजे, चांगला गंध आला पाहिजे, चांगले शब्द म्हणजे स्तुतीचेच शब्द त्याच्या कानावर पडले पाहिजे आणि चांगला स्पर्श त्याला मिळाला पाहिजे. ही भावना त्याची ह्यातून जागृत आणि बळकट होत असते आणि ज्याच्या माध्यमातून तो मी आत्मा आहे हे विसरत जातो आणि तो त्याची देहबुद्धी बळकट झाल्यामुळे त्याला ह्या प्रकृतीकडे झुकणं म्हणतात, ज्याच्यातून त्याला ना आनंदाची प्राप्ती होते ना संतोष मिळतो. कारण तुम्ही बघू शकता की एखाद्या माणसाला, मी म्हटलं एखाद्या माणसाला रस, आपण हा विषय धरूया, रस. एखाद्या माणसाला भजे खायला आवडतात, ठीक आहे. तर मग मी जर त्याला एक प्लेट भजे दिले, आनंदाने खाईल तो, श्वास मागेल, अजून काहीतरी मागेल, अतिशय आनंदाने तो त्याचा आनंद घेईल. आणि मी त्याला दुसरी प्लेट दिली, खाईल पण पोट भरत आलं म्हणेल. तिसरी प्लेट दिली, नको नको म्हणत खाईल. चौथी प्लेट दिल्यावर मात्र तो नमस्कार करणार, आता तुम्ही काही सोना जरी दिलं मला तर मी ते खाऊ शकणार नाही. तसंच एखाद्याला गुलाबजामुन आवडतो, किती खाईल. म्हणजे ह्या रूप रसगंध शब्द स्पर्श या विषयांच्या भोगांना एक सीमेनंतर ते सुख, हे विषय सुख जे आहे ते दुःखामध्ये परिवर्तित होत असतं. हे विषय सुख जे आहे, ही प्रकृती जी आहे, या प्रकृतीतून आपण जे सुख भोगतो ते जर आपण अतिरेक केला त्याचा तर ते दुःखात परिवर्तित होत असते. पण परमात्म्याचं तसं नाही. परमात्म्याची भक्ती तुम्ही कितीही करा, ईश्वराच्या भक्तीमध्ये तुम्ही कितीही वेळ तल्लीन व्हा, तुम्हाला ते दुःखामध्ये परिवर्तित होणार नाही. ते दुःखात परिवर्तित होणार नाही, कारण परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे समर्थांनी, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. म्हणजेच आपण परमात्म्याकडे झुकलं पाहिजे. मी देह नसून मी आत्मा आहे, ही भावना बळकट केली पाहिजे आणि ह्या विषयांमध्ये आपण फसलं नाही पाहिजे. कारण विषयामध्ये फसलेला विषयासक्त आत्मा, विषयासक्त देह या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्येच अडकून राहतो. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. आणि पुनरपी जन्मम हे काही स्वादी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. 9 महिने एवढ्याशा जागेमधून आपल्याला राहून काढावे लागतात आईच्या पोटामध्ये. तिथे तितकुशा जागेमध्ये 9 महिने राहिल्यानंतर तो पृथ्वीवर येतो. मग आल्यानंतरचा स्ट्रगल वेगळाच. म्हणून तर म्हटलेलं आहे, ईश्वराला सुद्धा देह धारण केल्यानंतर त्रास सहन करावा लागतो. ह्या देहामधून जर मुक्ती हवी असेल तर ह्या पहिल्यांदा विषयांमधून मुक्ती मिळवली पाहिजे. तर मित्रांनो, ह्या सगळ्यांचा पाया कुठे आहे तर प्रभाते मनी राम चिंतित जावा. राम चिंतल्याने आपले विचार सात्विक होतात. विचार सात्विक झाले तर कृती चांगली होते आणि सत्कार्यामुळेच आपल्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून म्हटलेलं आहे मित्रांनो, पुन्हा एकदा आपण श्लोकाचं उच्चारण करूया. अतिशय सुंदर असा श्लोक आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. नमस्कार मित्रांनो, आणखीन काही श्लोकांची शृंखला या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये क्रमांकानुसार श्लोक अरेंज करून ठेवलेले आहेत. तर या श्लोकांचा नक्की लाभ घ्या आणि इतर तुमचे शालेय विद्यार्थी, कोणी मंडळी, रसिक मंडळी आणि अध्यात्म मार्गावर चालणाऱ्या लोकांपर्यंत या व्हिडिओला पोचवा.
हे माझं निवेदन देऊन मी श्लोक 3 इथे थांबवतो. पुढचा व्हिडिओ आपण बघू श्लोक 4. धन्यवाद मित्रांनो.